मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. प्रत्येक मराठी घराच्या बाहेर हे कोरून ठेवलं पाहिजे. कोरून प्रत्येक मराठी घराच्या बाहेर. स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवरती कुठेही किंमत नसते. नमस्कार मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. आज सकाळपासून तुमच्या व्हॉट्सअपवर किमान 50 मेसेजेस आले असतील. मराठी पाऊल पडते पुढे, आम्ही मराठी, आमची संस्कृती मराठी. पण विचार करा, हे मेसेजेस फॉरवर्ड करताना आपण कधी विचार केलाय का की दिवसाचे 18 तास आपण कोणत्या भाषेत विचार करतो आणि कोणत्या भाषेत व्यवहार करतो? आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक वैयक्तिक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मी हा युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा माझ्याकडे 2 पर्याय होते. एक पर्याय म्हणजे हिंदीचा, तिथे प्रेक्षक जास्त होते, पैसे जास्त होते आणि रीच मोठी होती. पण तरीही मी मराठी निवडली. का माहितीये? कारण मला ज्या मातीशी, ज्या लोकांशी बोलायचे होते त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या मातृभाषेची ऊब हवी होती. मला वाटलं जर मी माझ्या भाषेचा आदर केला नाही तर इतरांकडून ती अपेक्षा मी कशी ठेवणार, आणि तिथूनच या चॅनलची मराठी पायाभरणी सुरू झाली. यावेळचा मराठी भाषा दिन खूप खास आहे. का? कारण केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. ही काही सारी गोष्ट नाहीये. 2500 वर्षांचा इतिहास आणि स्वतःचे व्याकरण असलेल्या जगातल्या मोजक्या भाषांमध्ये आज आपली मराठी भाषा जाऊन बसली आहे. ज्या भाषेत संत ज्ञानेश्वरांनी अमृतालाही पैजेने जिंकणारी अक्षरे लिहिली, ती मराठी भाषा आज जागतिक स्तरावर अधिकृतपणे समृद्ध ठरली. आमच्या भाषेत छत्रपती शिवरायांची रणनीती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची क्रांती आहे. बाबासाहेबांनी मुगनायक आणि बहिष्कृत भारत यातून जे शब्द वापरले त्या शब्दांनी हजारो वर्षांची गुलामगिरी तोडून टाकली. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून सुटलेला कणा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीचा कणा ताट ठेवतो. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, पु ल देशपांडे ही आधी कधीच न संपणारी आहे. सांगा, इतका मोठा वारसा दुसऱ्या कुठल्या भाषेला लाभला आहे का? आता थोडं आजच्या परिस्थितीबद्दल बोलूया. आजचा मराठी माणूस जगभर पोहोचलाय. तो अमेरिकेत नासामध्ये वैज्ञानिक आहे, गुगलमध्ये इंजिनियर आहे, मोठमोठ्या बँकांचा CEO आहे. अभिमानाची गोष्ट आहे. पण गंमत बघा, 2 मराठी माणसे जेव्हा मुंबई, पुण्यात किंवा परदेशात भेटतात तेव्हा ते इंग्रजीत किंवा हिंदीत का बोलतात? आपल्याला स्वतःच्या भाषेत बोलायला न्यूनगंड का वाटतो? एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेल्यावर किंवा एका हायफाय ऑफिसमध्ये मराठीत बोलताना आपल्याला डाऊन मार्केट का वाटते? आम्ही हॉटेलमध्ये वॉटर प्लीज म्हणतो कारण आपल्याला वाटते की पाणी द्या म्हटले तर लोक आपल्याला अडाणी समजतील. ही जी मानसिक गुलामी आहे ना, तीच खरी भाषेची शत्रू आहे. जगातल्या इतर लोकांना बघा, जर्मन, जपानी, फ्रान्स, चायना, ते त्यांच्या भाषेत व्यवहार करतात म्हणून ते प्रगत आहेत. आपण आपली भाषा सोडतोय म्हणून आपण प्रगत होतोय का? आता सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा, मराठी शाळा. विचार करा, ज्या शाळांनी आपल्याला मोठे केले, जिथे आपण पाठ केले, जिथे श्यामची आई वाचली, त्या शाळा आज ओस पडत चालल्यात. इंग्रजी मीडियमची क्रेज इतकी वाढली की पालकांना वाटते मराठी शाळेत घातलं तर मुलांचे करिअर होणार नाही. पण मित्रांनो, शिक्षण हे फक्त विचारांचे असते, भाषेचे नाही. आज मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या कमी होते, शाळांना टाळी लागतात. पण चित्र बदलण्याची जबाबदारी कोणाची? तर आपणच आपल्या मुलाला मराठी शाळेत घालणार नसू तर भविष्यात मराठी साहित्यिक, मराठी कवी आणि मराठी विचारवंत येणार कुठून? आपली पुढची पिढी मराठी फक्त बोलू शकेल, पण ती मराठी वाचू आणि लिहू शकेल का? हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. आज मराठी सिनेमा ऑस्कर पर्यंत जातोय, ही आनंदाची बाब आहे. सोशल मीडियावरती मराठी कंटेंट वाढतोय, तुम्हाला व्हिडिओ बघताय, हेही चांगलं आहे. पण तरीही मुख्य प्रवाहात मराठीचं रिप्रेझेंटेशन किती आहे? जेव्हा आपण एखादा मोठा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचे नाव मराठीत ठेवायला आपल्याला संकोच वाटतो. आपल्या घरावरची पाटी मराठीत लावताना आपल्याला विचार का करावा लागतो? भाषा फक्त चॅनलवर किंवा गाण्यातून टिकत नसते, ती व्यवहारातून टिकत असते. जोपर्यंत मराठी भाषा पोटापाण्याची भाषा होत नाही, जोपर्यंत तिला व्यापाराची भाषा बनवत नाही, तोपर्यंत केवळ भाषण देऊन ती टिकणार नाही. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. ChatGPT आणि AI हे सुद्धा मराठीत बोलतात.
मग आपण मराठी माणूस असून सुद्धा मराठीत का बोलत नाही? हा व्हिडिओ संपवताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज 27 फेब्रुवारीचा दिवस संपला की आपण पुन्हा त्याच इंग्रजी शब्दांच्या गर्दीत हरवून जाणार. पण आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न प्रामाणिकपणे विचारा. जर आपली समृद्ध मराठी भाषा, जिच्यासाठी संतांनी आयुष्य वेचले, जिच्यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला, ती भाषा जर उद्या आपल्या घरातूनच हद्दपार झाली तर आपली नक्की ओळख काय उरेल? विचार करा, जर उद्या आपल्या नातवंडांनी आपल्याला विचारले की आजोबा तुमची मराठी भाषा एवढी सुंदर होती, मग तुम्ही आम्हाला ती का नाही शिकवली, का आम्हाला त्या अमृतापासून वंचित ठेवली, तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल? आपल्याच भाषेला आपल्या घरात पाहुणे करू नका. मराठीला फक्त गौरव दिनापुरतं मर्यादित ठेवू नका. तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा श्वास बनवा. तरच हा गौरव दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. तुम्हाला काय वाटते? तुमची मुलं मराठीत बोलतात का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. जय महाराष्ट्र. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी यौची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची.